दंडवत प्रणाम मंडळी परब्रह्मज्ञान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आज आपण श्री चक्रधर स्वामी उत्तरेस का गेले व तसेच श्री चक्रधर स्वामींच्या पश्चात श्री नागदेवाचार्य आणि भक्तजनांचे काय झाले या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। भगवान श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र जनता कर्मठपणापासून मुक्त व्हावी आणि तिने स्वतंत्र होऊन सत्यधर्म निष्कामपणे आचरावा यासाठी महान प्रयत्न केले। त्यांनी आरंभिलेल्या कार्याला बहुसंख्य लोकांनी साथ दिली नाही, दिली ती अल्पसंख्याकांनी। बहुसंख्य कर्मठ लोक विरोधच करीत राहिले, म्हणून स्वामी महाराष्ट्र जनतेवर उदास झाले। त्यात प्रमुख महादेवराजाचा गुरु ब्रह्मसान, प्रधान हेमाद्रीचा गुरु महादाश्रम आणि प्रधान हेमाद्री पंत होते। अशा या लोकांना पुण्य तर घडतच नाही, पण पाप मात्र घडत जाते। म्हणून स्वामींनी महाराष्ट्रातून जाण्याचे ठरविले। या तिघांना स्वामींचा विरोध तरी का वाटला असावा याची कारणे ती अशी। स्वामी श्री चक्रधरांच्या प्रचार कार्याकडे पाहून काही लोक स्वामींकडे आकर्षित झाले व त्यांच्या सानिध्यात येऊन त्यांचे दर्शन घेऊ लागले। किंबहुना पाल्हाद डांगी यासारखे राजकारणातील लोकही स्वामींच्या दर्शनाला येत असत। वेरूळ येथे राजकीय पुरुषांचा लोंढा स्वामींकडे चाललेला पाहून राजगुरू ब्रह्मसानाला सहन झाले नाही। त्यांना वाटले, हे पुरुष महादेव राजासही आपल्याकडे आकर्षित करून घेतील, यासाठी आपण या पुरुषाला विष प्रयोग करून ठार मारावे। म्हणून त्यांनी सुपारीत विष मिसळून ती आपल्या शिष्याद्वारा स्वामींकडे पाठविली। स्वामींनी सुपारी खाल्ली, परंतु त्यांना त्यापासून काही उपद्रव झाला नाही व देहही गेला नाही। हे पाहून ब्रह्मसानाचे विरोधाचे उपाय थकले। पुढे स्वामी पैठणला शके 1193 ते 94 मध्ये असताना महादाश्रमाचे शिष्य स्वामींच्या दर्शनाला येत असत। त्याबरोबर माई ते हरी, प्रज्ञासागर, गुहीनायक, सारंग पंडित, गुणाकारदेव, अनुपमदेव, वामदेव हे प्रमुख विद्वान पंडित स्वामींकडे आकर्षित झाले आणि त्यांनी स्वामींच्या सिद्धांताला मान्यता दिली। यामुळे महादाश्रमाला स्वामींविषयी द्वेष निर्माण झाला आणि त्यांना वाटले, हे स्वामी आपला वेदांत मार्ग नष्ट करतील आणि आपले शिष्यही त्यांच्या भजनी लागतील। यासाठी महादाश्रमांनी कामाख्याच्या देवळात यंत्रासन रचून स्वामींची पूजा केली, परंतु महादाश्रमाच्या या कृष्ण कारस्थानाला यश आले नाही। या यंत्रासनामुळे स्वामींच्या देहावर काही परिणाम झाला नाही। हे पाहून महादाश्रमाचे उपाय थकले। तो चिंताग्रस्त झाला। त्या दिवसापासून त्याने 7 दिवसपर्यंत अन्नोदक ग्रहण केले नाही। त्यामुळे त्याला बसलेल्या जागेवरून उठता येत नव्हते। तो अतिशय अशक्त झाला होता। त्यावेळेस प्रधान हेमाद्री तेथे आला व त्याने गुरूंचे दर्शन घेतले आणि विचारले, तुम्हाला काही व्यथा आहे का? तेव्हा ते म्हणाले, मला कोणतीही व्यथा नाही, परंतु श्री चक्रधराने आमचा शंकराचार्यकृत वेदांत मार्ग उच्छेदोनी आपला न्यायशास्त्र मार्ग प्रतिष्ठिला आहे, तो नष्ट व्हावा म्हणून मी खूप प्रयत्न केले, परंतु श्री चक्रधर हे थोर सामर्थ्यवान ईश्वर पुरुष, त्यांच्या पुढे माझे सामर्थ्य चालत नाही, म्हणून मी चिंताग्रस्त झालो आहे। तेव्हा प्रधान हेमाद्री म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आता शांत मनाने भोजन करा। उद्या सकाळी मुदादी त्यांच्या देवळात प्रमुख मंडळींची सभा घेऊ, मग त्यात काहीतरी उपाय शोधू, असे त्यांनी महादाश्रमाला सांगितले। त्यामुळे महादाश्रमाचे थोडेसे समाधान झाले। दुसरे दिवशी प्रधान हेमाद्रीने मुदादी त्यांच्या देवळात सर्व महाजनांना बोलावले। तसेच माईते हरी, प्रज्ञासागर, सारंग पंडित इत्यादी स्वामींचे दर्शनीय पुरुष बोलावून आणले। त्यावेळी महादाश्रम व ब्रह्मसान हे 2 महात्मे तेथे उपस्थित झाले। सभा खच्चून भरली। या सभेत प्रधान हेमाद्रीने महादाश्रमाला म्हटले, तुमचे मनोगत काय आहे ते सांगा। तेव्हा त्यांनी आपले वरील विचार प्रकट केले। तेव्हा ब्रह्मसानाने महादाश्रमाला उत्तर दिले, यास उपाय नाही। आम्ही त्यांना विष प्रयोग करून पाहिला, परंतु विष प्रयोगामुळे त्यांना काही झाले नाही। आता त्यांचा अंत घेऊ नये।
घेतला तर अष्टभंग होईल. सकल मार्गाचा आरंभ पुरुषांच्या प्रार्थनानुरूप असते. यावर महाराष्ट्र म्हणाले, तुम्हासी तयाचा उपदेश झाला म्हणा. असे म्हटल्यावर ब्रह्मसानाला महाराष्ट्राच्या बोलण्याचा राग आला व ते सभेतून उठून गेले. मग हेमाद्रीने सारंग पंडिताला विचारले, तुम्हाला श्री चक्रधर कोण आहेत हे माहीत आहे का? सारंग पंडित म्हणाले, ते आपण या ते श्रीकृष्ण म्हणवितात, पण ते कोण आहेत हे माहीत नाही. तेव्हा हेमाद्री म्हणाले, तुम्हाला माहीत कसे नाही? ते श्रीकृष्ण असतील. त्यांच्या जवळ थोर सामर्थ्य असले तरी आमच्या राज्य लोकांपुढे त्यांचे काय चालते? त्यांचे सामर्थ्य सांधितच चालेल. आता फक्त एकच निर्णय आहे, 1000 सैनिक त्यांच्याकडे पाठवून त्यांना ठार मारावे, असे हेमाद्री निश्चयपूर्वक बोलले. या निर्णयानंतर सभा विसर्जित झाली. सभा विसर्जित होताना माईते हरी हेमाद्रीस म्हणाले, तू असे करू नकोस. असे करशील तर अष्टभंग होईल. तुझे राज्य राहणार नाही. तुझा आणि राजाचा नातू नाश पावतील. असे म्हटल्यानंतर हेमाद्रीने माईते हरीला आपल्या देशाबाहेर जाण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणे ते आपल्या परिवारासहित तेलंग देशाला निघून गेले. त्याचवेळी प्रज्ञासागरही वाराणसीला निघून गेले. इतके झाल्यानंतर प्रधान हेमाद्रीने स्वामींकडे 1000 शस्त्रधारी सैनिक पाठविले. त्यावेळी स्वामी वृद्धासंगम म्हणजेच जोगेश्वरी येथे होते. तेथे या सैनिकांनी शनिवारच्या दिवशी 4 वाजण्याच्या सुमारास मठाभोवती वेढा दिला. त्यापैकी काही सैनिक मठात शिरले आणि त्यांनी भक्तांची वस्त्रे घेण्यास सुरुवात केली. तेव्हा स्वामींनी नागदेवांना स्थित्यानंद दिला. त्या सामर्थ्यामुळे एकटे नागदेवच त्या 1000 सैनिकांवर तुटून पडले. त्यातील एका सैनिकाला थापड मारून त्यांनी तलवार हिसकावून घेतली आणि आडव्या तलवारीने त्या सैनिकाला मार दिला. तेव्हा त्यांनी सिंहगर्जनेप्रमाणे मोठ्याने आरोळी दिली. त्या आवाजाने कित्येक सैनिक धरणीवर पडले. याप्रमाणे नागदेवटांनी त्यांचा पराभव करून त्यांना गावाच्या शिवेपर्यंत पळवून लावले. पुन्हा ते 2 वेळा परत आले, तरी पण त्यांना आचार्यांनी अशा प्रकारची लढाई करून हाकलून लावले. इतक्यात सायंकाळ झाला. दिवे लागण्याच्या वेळेस स्वामी म्हणाले, हे स्थान उपद्रवकारक झाले आहे, तेव्हा आपण या स्थानाचा त्याग करावा. मग त्याच रात्री स्वामी आपल्या परिवारासहित निघून चापड गावाला गेले. दुसऱ्या दिवशी औसा आली व बाईसाबरोबर गेलेले नाथोबा स्वामींचा शोध घेत घेत तेथे आले व भक्त बाईसेचा गंगेत देहांत झाल्याचे नाथोबाने सांगितले. हे ऐकून स्वामी उदास झाले. तेव्हापासून स्वामी महाराष्ट्रातून जाण्याचा बेत ठरवू लागले. स्वामी चापड गावाहून जळगावला गेले. तेथे स्वामींच्या भेटीस दायंबा आले व शस्त्रधारी सैनिकांची फजिती कशी झाली ते सांगू लागले. आलेल्या सैनिकांची पळता पळता फजिती उडाली. कोणाचे गुडघे फुटले तर कोणाचे कोपर फुटले, तर कोणाला ज्वर आला. काहींना अत्यंत मार लागल्याने मरणावस्थेला पोहोचले आहेत. अशा प्रकारे सैनिकांची अवस्था झालेली ते हेमाद्रीला समजले. मग त्याने मुख्य सेनापतीला बोलावले. तो जखमी झाला होता. त्या सैनिकांनी पालखीत घालून प्रधानाजवळ आणले. सेनापती म्हणाला, आम्ही तुमचे सेवक आहोत. आमच्यापैकी एक सैनिक 100 पाठ लावणारा आहे. परंतु स्वामी श्री चक्रधरांच्या जवळ एक महात्मा असे, तो भीमसेनाचा अवतार. त्याने आमचे पायी बहुत घाई जर्जर केले. श्री चक्रधर राय वारिले म्हणून तो आमचे प्राण न घ्यायची म्हणून तुमचे दर्शन झाले. इतके सांगितल्यावर प्रधानास त्यांचे बोलणे खरे वाटून त्यास परत जाण्याची परवानगी दिली. अशी ही घटना घडल्यानंतर प्रधान हेमाद्रीने मनात विचार केला की एवढा हा अनर्थ महाराष्ट्रामुळेच झाला, म्हणून त्याला नगराबाहेर हाकलून द्यावे आणि श्री चक्रधरांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागावी. यासाठी त्याने स्वामींना शोधण्यासाठी 100 ब्रह्मचारी पाठविले. इकडे स्वामी जळगावहून निघून नागलवाडी नागार्जुन येथे आले. तेथून ते आंबा येथे गेले. तेथील एकविरा देवळात असताना स्वामी नागदेवाचार्यस म्हणाले, वानरेया प्रधाने तुमचेनी सामर्थ्य अनुकूल झाला असे, तो येथीचे दर्शन घेऊ पाहत असे. शतभरी ब्रह्मचारी शोधावया पाठविले असती, तर येथून
तयासी दर्शन ने दीजे. तुम्ही येथ आड कानवडा बांधा, जे कवनाचे दर्शन येथ नव्हे. स्वामींच्या या आज्ञेप्रमाणे नागदेवाचार्यांनी केले. त्यावेळेसच एक ब्रह्मचारी स्वामींचा शोध घेत घेत तेथे आला. तो कानवडा उघडू लागला तेव्हा औसाने त्यास प्रतिबंध केला आणि त्यास तेथून देवळाबाहेर घातले. याप्रमाणेच त्या सर्व ब्रह्मचार्यांनी आपापल्या परीने स्वामींचा शोध घेतला, परंतु कोणाचाही शोध लागला नाही. शेवटी त्यांनी पैठणला जाऊन हेमाद्री स्वामींचा शोध लागत नसल्याचे सांगितले. हे ऐकून प्रधान हेमाद्रीस खूप पश्चाताप झाला. तो स्वतः मनाशी म्हणू लागला, हे फार वाईट झाले. जे माहिती हरी म्हणत होते तेच आता होईल. काय करावे ते त्यास सुचेना. मग त्याने पुन्हा त्या ब्रह्मचारी साधूला अंबा येथे स्वामींचा शोध घेण्यासाठी पाठविले. त्यानंतर प्रधान हेमाद्रीला रामदेवराजाचे बोलविणे आले. त्यामुळे तो कटक देवगिरीस निघून गेला. ब्रह्मचारी पुन्हा शोधावयास येतील म्हणून स्वामींनी अंबा येथून आपला मुक्काम हलविला व ते सेकट आंबा, पारगाव, खरवंडी, एडी, आव्हाना, भोकर, ओतलगाव येथे मुक्काम करीत करीत बेलापूरला गेले. तेव्हा बेलापुरातील जनक नायक महाजन हे देवगिरीस आपल्या कामासाठी गेले होते. त्यांनी आमच्या गावी श्री चक्रधर स्वामी या नावाचे पुरुष आहेत असे प्रधान हेमाद्रीला सांगितले. ते ऐकून त्यास खूप आनंद झाला. मग प्रधान हेमाद्रीने स्वामींना बेलापुराहून देवगिरीस आणण्यासाठी पालखी पाठविली. त्याबरोबर आपला मुलगा व पुष्कळशे विद्वान ब्राह्मण पाठविले आणि त्यांना सांगितले, गोसावियाते येथं विनवणी घेऊन यावे. मग ब्राह्मण व प्रधानपुत्र पालखी घेऊन बेलापूरला आले. त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना देवगिरीस येण्याविषयी विनंती केली. स्वामी म्हणाले, हे भिक्षू महात्मे कायसे येईल? तव जनक नायके म्हणितले, जी प्रधानासी दर्शन द्यावे. जनक नायकाच्या आग्रहामुळे स्वामी म्हणाले, खोकरपर्यंतच आम्ही येऊ, त्यापुढे येणार नाही. मग स्वामींनी आपला सर्व परिवार तीर्थपूरला पाठविला. महादायसेने बेलापूर येथेच राहावे व मागाहून यावे असे स्वामींनी सांगून ते पालखीत बसले. बरोबर भटोबास व स्वामींना नेण्यासाठी आलेले ब्राह्मण तथा प्रधानपुत्र हे होते. हे सर्वजण बेलापुराहून माघ कृष्ण 4 शके 1194 रोजी निघाले. त्यांनी खोकर येथे मुक्काम केला. त्याच रात्री स्वामींनी भट्टोबासांना सांगितले, तुम्ही खडकुलीत जा, आम्ही मागाहून येऊ. त्याप्रमाणे नागदेवाचार्य रात्रीच उठून खडकुलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी पालखीत बसले. तेव्हा प्रधानपुत्र आणि ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही प्रधानाते ऐसे म्हणावे, जे येथीची आज्ञा प्रतिपाळावी, संता महंतांचा अंत न पाहावा आणि तुमचा राष्ट्री येथीचा मार्ग असेल तयाची ताती न करावी. कराल तर तुम्हासी तयाचे अभिमानी शोभेल. असे सांगितल्यानंतर आकाशात मोठा कडकडाट झाला व जशी वीज तळपून जावी त्याप्रमाणे स्वामींच्या मूर्तीतून प्रकाश निघाला. तो अग्नीचा कल्लोळ म्हणजेच प्रकाश ज्योत आकाशात गेला आणि स्वामी अदृश्य झाले. या प्रकाशामुळे ती सर्व ब्राह्मण मंडळी व प्रधानपुत्र मूर्छित होऊन पडले. ते थोड्या वेळाने सावध झाले. त्यांनी उठून पाहिले तर ते पालखी जळून भस्म झालेली होती व स्वामीही दिसले नाही. त्यानंतर अदृश्य झालेले स्वामी पुन्हा तेथे प्रगट झाले. तेव्हा प्रधानपुत्र व ब्राह्मण त्यांना देवगिरीस येण्याबद्दल विनवू लागले, पण स्वामींनी ते मान्य केले नाही. त्यानंतर त्यांनी स्वामींना दंडवती घातली व स्वामींचे गुणवर्णन करीत करीत ते देवगिरीला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी प्रधानास सर्व वृत्तांत सांगितला. प्रधानाने ही गोष्ट रामदेवराजाला सांगितली. मग राजाने फार दुःख केले. ते म्हणाले, श्री चक्रधर स्वामी हे साक्षात श्रीकृष्णाचे अवतार आहेत. त्यांनी वैराग्याचा वेश धारण करून आपला मार्ग लोकांना दाखविला. महादश्रमाने थोर पाप केले आणि तुम्हालाही घडविले. ही गोष्ट प्रधान हेमाद्रीने मान्य केली. इकडे स्वामी खोकरून निघून खडकुली येथे गेले. तेथे श्री नागदेवाचार्यांची भेट झाली. मग तेथून ते पैठणला गेले. तेथे सारंग पंडितांना भेट दिली. तेथून बळेगावला गेले.
तेथे जानोपाध्यांना भेटले. मग तेथून महादेवपूरला गंगेच्या घाटावर पालनाथ डांगियाला भेटले. मग तेथून भटवासांसहित विद्यापुरात श्रीप्रभूंच्या दर्शनास गेले. तेथून दाभेरीस गेले तेव्हा तेथे श्री गोविंद प्रभू आणि महादाईसादी भक्तजन त्यांना भेटले. त्यावेळी स्वामींनी महादाईसा व भटवासादी समग्र परिवारास श्री गोविंद प्रभूंच्या सांभाळी घातले. मग श्री गोविंद प्रभू रिद्धपुरात जाण्यास निघाले. त्यावेळी भक्तजनांचं भटवास व महादाईसा यांना त्यांच्याबरोबर पाठविले. हे सर्वजण रिद्धपुरात गेल्यानंतर स्वामी तेथून उत्तरेकडे जाण्यास निघाले. स्वामी गेल्यानंतर श्री नागदेवाचार्य परत दाभेरीला आले. तेव्हा त्यांना तेथे स्वामी दिसले नाहीत. यामुळे त्यांना स्वामींचा विरह संचरला. त्या विरहावस्थेत ते भटकत भटकत भानखेड्याच्या डोंगरात जाऊन पडले. स्वामी दाभेरीहून निघून उत्तर प्रदेशाकडे चालले. तेव्हा मध्यंतरी सातपुडा पर्वत ओलांडताना घाटमाथ्यावर पैठणच्या हरीवर म्हणजेच बाईसांचे भाचे व कापड विकणारे व्यापारी हे स्वामींना भेटले. तेथे थोडा वेळ थांबून त्यांनी त्यांच्याशी संभाषण केले. मग तेथून स्वामी उज्जैनीस गेले. तेथे काही दिवस त्यांचा मुक्काम होता. नंतर त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केले. दंडवत प्रणाम.